मित्रो, आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने मी त्यांच्या शैक्षणिक जीवनातील अडचणी, अडथळे आणि त्यावर त्यांनी काय उपाय केले, त्यांना कोणत्या अडचणी आल्या, तरी त्यांनी आपली अखंड साधना करून नॉलेज ऑफ सिम्बॉल बनले आणि एक जगप्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व बनून जगासमोर आले. त्यांच्या व्यक्तिमत्व फक्त स्वतःपुरतं मोठं नव्हतं ते, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन लाखो लोक मोठे झाले आणि कोट्यावधी लोकांना त्यांच्या ज्ञानाचा, त्यांच्या कार्याचा फायदा झालेला आहे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, असं गाणं बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा गौरव करणार आहे. त्यांचा गौरव अनेक पद्धतीने झाला, भारतरत्न देऊन झाला. हे सगळे यापेक्षाही बाबासाहेब मोठे आहेत, ईश्ववंदनीय आहेत. तर मग बाबासाहेब एवढ्या अनेक पदव्या घेतल्या, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जी अखंड ज्ञानसाधना केली, तर हे आपण समजून घेताना त्यांना अडचणी आल्या नाहीत का? अडथळे आले नाहीत का? समस्या आल्या नाहीत का? आल्या. काही जणाला काय वाटते माहिती आहे का, एवढे मोठे झाले म्हणजे त्यांना काहीच अडचणी असतील. जयांगी मोठेपणा तयांगी यातना कठीण. प्रतिकूलता सगळ्यांच्या जीवनात असते. प्रतिकूलतेवर जो मात करतो तो पराक्रमी बनतो. अडचणी असतात, त्यावर मात करावं लागते. प्रश्न असतात, ते सोडवावे लागतात. तर बाबासाहेबांच्या समोर त्यांच्या जीवनाला त्रास देणाऱ्या काही गोष्टी होत्या. त्यातली पहिली गोष्ट होती ती म्हणजे अस्पृश्यता. अस्पृश्यतेचे कटू अनुभव पचवत त्यांना जीवनामध्ये वाटचाल करावी लागली. आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. अस्पृश्यता एवढी कमालीची होती की आज तुम्हाला त्याचे अनुभव फारसे येत नसतील, काही प्रमाणात येतही असतील. बाबासाहेबांवर आंबेडकर गुरुजी आपुलकीने वागत, प्रेम करत. आंबेडकर नावाचे गुरुजी भीमाला बोलवून त्यांच्या ओंजळीत वरून मात्र भाजी भाकरी टाकावी असा प्रकार त्यांच्या घरी त्यांना अनुभवायला आला. म्हणजे प्रेमानं वागणारी माणसं देखील त्या काळी अशा पद्धतीने वागायचे. आणि त्यामुळं बाबासाहेबांना याचा मानसिक त्रास होत असेल. पण मानसिक त्रास झाला म्हणून शिक्षणात खंड पाडायचा नसतो, ज्ञान साधनेत खंड पाडायचा नसतो. ज्ञान साधना करायची असते, असा बाबासाहेबांचा कटाक्ष राहिला. सुरुवातीच्या काळामध्ये भीमाला म्हणजे महामानव बाबासाहेबांना सुरुवातीचं लहानपणचं नाव भीमा, त्यांना संस्कृत शिकायचं होतं, पण तत्कालीन तेव्हा इंग्रजी शिकायला संधी होती. इंग्रजाच्या कृपेमुळे पर्शियन शिकायला संधी होती, परंतु संस्कृत शिकायला बंदी होती. कारण संस्कृत शिकायला बंदी घातल्यामुळे या संस्कृत भाषेचा जो काही नावलौकिक व्हायला पाहिजे तो झाला नाही. ती जनमानसाची कधीच भाषा झाली नाही. ती अशा आडवेखोर धोरणामुळे, आडमुठे धोरणामुळे. परंतु बाबासाहेबांनी पुढच्या काळामध्ये स्वतःच्या जिद्दीनं, कष्टानं संस्कृत भाषा शिकली. हा जो अडथळा होता भाषा शिकण्याचा सुद्धा त्यांनी स्वकष्टानं, एकलव्याने जशी, असं ते महाभारतातलं उदाहरण आहे, एकलव्याने त्यांना धनुर्विद्येचं शिक्षण नाकारल्या गेल्यानं स्वतःच धनुर्विद्या त्यांनी शिकली
द्रोणाचार्यांचा पुतळा समोर उभा करून शिकली. द्रोणाचार्य धनुर्विद्येत प्रावीण्य होते, त्यांची प्रेरणा घेऊन. पण त्यांचा अंगठाच गुरुदक्षिणा म्हणून अंगठा छाटून घेण्यात आला आणि ज्याच्या अंगठ्याने ते बाण धनुर्विद्येमध्ये प्रावीण्य मिळवलं होतं आणि पुढे धनुर्विद्येचा वापरच करू नये त्यांनी म्हणून. म्हणजे अशा पद्धतीचा या संस्कृतीमध्ये अनेक काही घटना घडल्या, त्या पुन्हा घडू नयेत एवढीच एक अपेक्षा. दुसरी एक गोष्ट बाबासाहेबांना त्यांच्या काळामध्ये सलायची, ते कौटुंबिक पातळीवरची होती. ती म्हणजे त्यांचे वडील सुभेदार रामजी साहेब, त्यांची पहिली पत्नी वारल्यानंतर मुलाबाळाची आबाळ होऊ नये म्हणून त्यांनी जिजाबाई नावाच्या विधवेशी पुनर्विवाह केला. आणि मग भीम तेव्हा लहान होते. मग सावत्र आई येण्या घरामध्ये भीमाला काही आवडलं नाही. खरं बाबासाहेबांना काही आवडलं नाही. मग ती काही दागिने घरातले घालायची पूर्वीचे, ते त्यांना चीड आणायचे. बाबासाहेबांना या गोष्टीची चीड आली. बाबासाहेबांना असं वाटायचं की आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि आपण घर सोडावं, असं वाटलं त्यांना. परंतु काही त्यांनी प्रयत्नही केला. मुंबईला जावं असं त्यांना वाटायचं. मग मुंबईला जावं, एखाद्या गिरणीत नोकरी करावी आणि स्वावलंबी बनावं असं त्यांच्या मनात तेव्हाचे विचार, काही विचार येतात माणसाला. कधी कधी ते विवेकी असतात, असं काही नाही. मग त्याचा एक परिणाम म्हणून बाबासाहेबांनी जायचंच आपल्याला पैसे कुठून आणायचे, तर त्यांच्या आत्याच्या पिशवीतून पैसे घेण्याचा त्यांच्या परवानगीशिवाय प्रयत्न केला, पण तोही फसला. त्याचा पश्चाताप झाला. आणि बाबासाहेबांनी आता ठरवलं तेव्हा आपली प्रगती आपण साधावी, स्वतःच्या पायावर उभं राहावं, पण आपला उत्कर्ष साधावा तो अभ्यासाच्या बळानं. असाध्य ते साध्य करीत असा आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे. या उक्तीप्रमाणे बाबासाहेबांनी आता अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं आणि त्या अभ्यासाकडे त्यांनी वाटचाल सुरू केली. मित्र, म्हणजे मला या निमित्तानं आपल्याला हे सांगायचे विद्यार्थ्यांना, काही गोष्टी जीवनामध्ये आपल्या न आवडणारे घडतात, घटना, प्रसंग, व्यक्ती येतात. अशा प्रसंगी आपण अस्वस्थ न होता, आपण उत्कर्षाचा मार्ग न सोडता, आपण विधायक मार्ग न सोडता, आपलं व्यक्तिमत्व कलंकित होईल असं न वागता, आपल्याच नजरेतून पडेल, लोकांच्याही नजरेतून पडेल असं न वागता, आपण निष्ठेनं, ध्येयनिष्ठेनं मार्गक्रमण करणं आणि अखंड ज्ञान साधना करणं हाच खरा प्रगतीचा मार्ग आहे. म्हणून कष्टाशिवाय आयुष्य बेस्ट नसते. असाध्य गोष्टी अभ्यासाच्या बळावर साध्य होतात. त्यासाठी निश्चयाचं बळ, दृढ संकल्पाचं बळ, जसं दृढ संकल्पाच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी या दृढ संकल्पनेतून अनेक अडथळ्यावर मात करून बाबासाहेबांनी अनेक मार्गाने न जाता विधायक मार्गानेच आयुष्यात वाटचाल केली. म्हणून बाबासाहेब हे महानायक झाले. बाबासाहेबांना आणखीन कोणत्या अडचणीचा सामना करावा लागला, ते म्हणजे आर्थिक अडचण. अनेक काही अडचणी होत्या. त्या अडचणीवर बाबासाहेबांनी कशी मात केली हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद. पुन्हा एकदा जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा. जय भीम.